सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सामुडेमधील घोड्यामाळला पाणी देण्यास 17 गावांनी तीव्र विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील सामुडेमधील घोड्यामाळाला पाणी देण्यास 17 गावांनी तीव्र विरोध दर्शवित याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 24 जून रोजी निदर्शने करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले। यावेळी माध्यम प्रतिनिधी समोर भूमिका मांडताना आंदोलकांनी सांगितले की या विषयावर आम्ही अगोदरही प्रशासनाला निवेदने दिली आहेत, मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करीत आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळ असलेल्या सामुडेमधील घोड्यामाळला शासनातर्फे जलजीवन मिशन अंतर्गत जे पाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा असल्याची परिसरातील 17 गावांची भूमिका आहे। कारण या पाण्याची घोड्यामाळला गरजच नाहीये। तिथे अगोदरच 3 नद्यांना त्रिवेणी संगम असल्याने भरपूर पाणी उपलब्ध आहे। घोड्यामाळला नेले जाणारे पाणी हे सुमारे 50,000 लोकसंख्या असलेल्या नवेनगर, जेबापूर, पुनाजी नगर, दापूर, धंगाई, मोहाणे, चिपी, चिखली, कुतरखांब इत्यादी 17 गावांच्या हक्कांचे। घोड्यामाळची लोकसंख्या केवळ 2200, त्यापैकी निम्म्याहून अधिक घरे अतिक्रमित आहे। एवढ्या कमी लोकसंख्या असलेल्या भागात अगोदरच भरपूर पाणी उपलब्ध असताना जलजीवन मिशनच्या नावाने पाणी नेण्याचा प्रशासन का घाट घालीत आहे? केवळ जलजीवनचा निधी खर्च करणे व त्यातून भ्रष्टाचाराला वाट करून देणे यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचा स्पष्ट आरोप आंदोलकांनी यावेळी केलाय। निवेदन देताना जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विषयावर कुठल्याही गांभीर्याने चर्चा केली नसल्याची नाराजी देखील आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे। घोड्यामाळला पाणी दिल्यास आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा देखील आंदोलकांनी यावेळी दिलाय। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे। मी मारू शांताराम पवार, नवेनगर या गावाचा रहिवासी आहे आणि आमची समस्या अशी आहे की सामोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या घोड्यामाळसाठी तो आमचा विरोध आहे। आणि या विरोधासाठी आमचे गावाजवळचे जवळजवळ नवेनगर, पुनाजीनगर, दापूर, धंगाई, चिपी, मोहाणे, जबापूर, ढवळी, जंजाळे या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। तरी ही मागणी आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतोय की आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या। आणि जो पेसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही घोड्यामाळासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी आहे। त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। आणि जर यासाठी आम्ही जामखेडी धरणासाठी जो जमीन संपादित केलेली आहे, आम्ही सर्व संपादित क्षेत्रवाले आहेत, ते आमच्या जमिनी धरणात केलेल्या होत्या आणि आम्ही तरी मॅडमांना रिक्वेस्ट करून सांगितलं की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, तो पाणी राखीव राहू द्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या ढोरागुरांसाठी। पण त्यांचं म्हणणं असं आहे पाणीसाठी कोणाला अडवता येणार नाही किंवा असं तसं, पण आम्हाला ते काही मान्य नाही। जर कधी आमचा पाणी घोड्यामाळासाठी घेऊन गेले तर आम्ही जलसमाधी द्यायला तयार आहोत।